की शेंडी खुडणी करून घेतलेली पाहू शकता तुम्ही, एकसारखी शेंडी खुडणी. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र विठ्ठल हरवणे व वेदांत हरवणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या समोर तूर आहे. मित्रांनो, ह्या तुरीची हाईट सध्याच्याला पाहू शकता तुम्ही 1 ते 6 फुटाच्या आसपास गेलेली आहे हाईट. तर पाहू शकता एक नंबर तूर आहे आपली आणि तुरीमधील अंतर हे आपलं 6.5 फूट आहे. तर मित्रांनो, शेंडी खुडणी आज आपला पहिला शेंडी खुडणी करणार आहोत. तर शेंडी खुडणी करताना आपली तुरीची हाईट किती पाहिजे व योग्य टाईम कोणता आहे शेंडी खुडणीचा, तर मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, मी शेंडी खुडणी चालू केली आहे. पाहू शकता तुम्ही इकड साईडला मी 1 फुटाच्या आसपास तूर आहे शेंडी खुडणी सुरू केली. तर मित्रांनो, काय होतं आहे आपण पाहू शकता तुम्ही, आता तूर आहे 1 फुटाच्या आसपास. म्हणजे आपण जर आत्ता जर शेंडी खुडणी जर केली, आता सध्याच्याला आपली तूर झाली आहे एक 32 दिवसाची तूर झाली मित्रांनो आपली. तर 32 दिवसात तूर आपली तुरीची हाईट पाहू शकता तुम्ही 1 फुटाच्या 6 फुटाच्या आसपास गेली. काही झाडं 1.5 फुटाच्या आसपास पण गेले. तर आपण काय केले, एकसारखी शेंडी खुडणी करून घेतलेली पाहू शकता तुम्ही, एकसारखी शेंडी खुडणी करून घेतलेली आहे. शेंडी खुडणी करायचं कारण काय आहे मित्रांनो, हे झाड पाहू शकता तुम्ही. आता हे झाडाला आता इथल्या साईडने एक शेंडा निघाला आणि इथून एक निघालाय. आता आपण हा ड्रॉप केल्यामुळं त्याला ही खालच्या ज्या फांद्या आहेत ह्या वाढणार आहेत. तर आपली इथून फांद्या वाढणार आहे, म्हणजे आपल्याला इथून 5 फांद्या भेटणार आहे मित्रांनो. 5 फांद्या भेटल्याच्या नंतर आपले ही फांद्या आपल्याला 1-2 फुटाचे ते 2.5 फुटाच्या आसपास जाऊन द्यायचे. म्हणजे 2.5 फुटाच्या आसपास गेल्याच्या नंतर आपण परत शेंडी खुडणी करणार आहोत एक. कारण की काय होणार आहे, इथून आपल्याला 4 फांद्या जरी भेटल्या किंवा 5 भेटते ना आपल्याला इथून, तर ह्या 5 फांद्या आपण ड्रॉप केल्याच्या नंतर तिथून आपल्याला प्रत्येक फांदीला 5 फांद्या भेटणार आहेत. म्हणजे प्रत्येक फांदीला आपल्याला 5 तर कंपल्सरी भेटणार आहे, 5च्या जास्तच भेटणार आहे. म्हणजे आपण 5 तिथं गेल्याच्या नंतर 5 जरी भेटले आपल्याला तर 25 फांद्या होणार आहेत मित्रांनो. आपलं उत्पन्न हे 5 पट होणार आहे. म्हणजे सध्याच्याला तुम्हाला जर एकरी 4 क्विंटल 3 क्विंटल होत असेल तूर, तर कम्प्लीट आपले 15 क्विंटलच्या आसपास आपण हमकत जाणार आहेत. 15 नाही भेटलं तर 12 क्विंटल तर हमकत जाणार आहे. कारण की आपलं बागायती जर क्षेत्र असलं तर 15 क्विंटलच्या पुढेच तूर होणार आहे आपल्याला. आणि मी 6 फुटे अंतर ठेवलेलं आहे. तुम्ही 7 किंवा 8-9 फुटापर्यंत पण अंतर ठेवू शकता तुरीमध्ये. तर आपण अशा पद्धतीने शेंडी खुडणी चालू केली आहे आणि आपण करून घेतलीच पाहिजे मित्रांनो. कारण की काय होतंय, काही बोलतात नाही ना इतक्या लवकर शेंडी खुडणी केली पाहिजे का, काय होतंय, काही कुणी काही पण सांगतंय. मित्रांनो, ही जर तुम्ही शेंडी खुडणी केली ना, तुमचं जे बुड आहे थोडक्यात, तुरीचं जे बुड आहे थोडक्यात, हे जे बुड आहे ना, हे कुंदाम हे इथं कमीत कमी आपला 4 इंचाच्या 3 इंचाच्या आसपास ही खोड होणार आहे. म्हणजे ही खोड निभार झाल्याच्या नंतर त्यानंतर आपण दुसरी खुडणी जेव्हा 2.5 फूट 3 फुटाच्या आसपास करतो, तेव्हा ती काडी पण मोठी होती. म्हणजे तुरीला जो माल लागणार आहे तो एकदम सहनशक्ती, म्हणजे झाडाचं बुड मोठं झाल्याच्या नंतर झाड रेलत नाही, काय नाही. तर काय होतंय, आपली तुरीचं झाड वाढल्याच्या नंतर एक साईडच चालतंय, एक साईड चालून ते वाकून जातंय खाली. आणि वाकल्याने काय होतंय, आपला जो माल लागायचा तो लागत नाही. सगळ्या शेंगा बुडाला टेकतात. त्यामुळे आपलं तिथं उत्पन्नात कमी होते. आणि आपण शेंडा खुडणी नाही केली तर आपलं जे फुटवे निघणार आहेत ते फुटवे कमी निघतात. तर अशा प्रकारे आपण शेंडी खुडणी चालू केली आहे. त्या साईडला शेंडी खुडणी करून घेतली मित्रांनो. ह्या साईडला राहिलेली आहे अजून की, म्हणजे आपण 1.25 एकरच्या आसपास सध्या खुडलेली आहे. आज सकाळी आलो होतो आणि इकडची जी राहिलेली आहे ती आपण उद्याच्याला खुडणार आहोत. तर पाहू शकता तूर आपली 1 नंबर आहे. आणि तूर पेरताना पाहू शकता तुम्ही 1 फूट 6 फूट 1 फूट 6 फूट अशी पेर झालेली आहे आपली. एकरात आपली 1.5 किलो तूर पडलेली आहे 6.5 फुटाच्या अंतराने. तर तुम्हाला आपली तूर कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा. पण तुमचे काही प्रश्न असेल ते बी सांगा. कारण की आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आपण आता ही तूरची शेंडी खुडणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण शेंडी खुडणी करतोय. केली या तुरीच्या शेंडी खुडणीला आपण झाल्याच्या नंतर म्हणजे 2 दिवसात 3 दिवसात होऊ शकते. तर आपण काय करायचं, याच्यावर एक फवारणी करायची. फवारणी एकदम साधी, आपली क्लोरोपायरिफॉस किंवा प्रोटेक्स सुपर हे जरी घेतलं तरी चालतंय. आणि क्लोरोपायरिफॉस जर घेतलं त्याच्यात सायपरमेथ्रिन तर 5% तुडतुडी बारीक सारीक हे पण मारले जाते त्यांनी. आणि आळीचा बी नायनाट होतो. कारण की क्लोरोपायरिफॉसमध्ये हे गॅस पॉयझन आहे. आणि
स्पर्शजन्य कीटकनाशक असल्यामुळे ती आपल्या झाडाच्या आतमध्ये जाऊन जर किडीनं जर आपलं माल खाल्ला थोडक्यात त्यांना मारण्याचं, पोटात जाऊन मारण्याचं काम करतं. त्यासाठी आपण क्लोरोपायरिफॉस घ्यायचे आणि त्यासोबत आपल्याला 22 टीन किंवा साप किंवा एक बुरशीनाशक, आपलं कोणतं पण एक बुरशीनाशक घ्यायचे. कारण की काय होतं, आपण शेंडा फोडणी केल्याच्या नंतर जो इथं बारीक होऊ शकता तुम्ही, हा चिक निघला जातो ना, हा चिक काय होतं इथं बुरशी लागायची हे असताना आपलं झाड जळायची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं एक, अशा पद्धतीने आपल्याला एक फवारणी करायची. आणि त्यासोबत आपण एक टॉनिक घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. कारण की आता पुढल्या वेळेस जेव्हा आपण शेंडा फोडणी करतो त्यासोबत घ्यायचं आहे आपल्याला. सध्या तुम्ही जर घेतलं एक साधं टॉनिक घेतलं किंवा 19 जरी घेतलं तरी चालेल. कारण की सध्याच्याला झाडाला खत आपण काही दिलेलं नाही आता सध्याच्याला आपण अजून, कारण की पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे आपण झाडाला खत नाही दिलं. त्यासाठी आपल्याला एक आपल्याला एक विद्राव्य खत कोणचं बी 19 घेतलं तरी चालेल. 1 किलो 19 क्लोरोपायरिफॉस आणि त्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक, एवढी 3 औषधी घेऊन आपल्याला फवारणी करायची. आणि फवारणी 100 ग्रॅम युरिया टाकला तरी चालेल, कारण की स्टिकरचं काम करतो तो औषध पांगायचं. चला भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका.